अगं भाऊजी काही काम करत नाहीत याचं इतकं मनाला नको लावून घेऊस बाळ तू. मला सांग, भाऊजी काहीच काम करत नाही म्हणून ते या घरचे मालक होत नाही असं नाही ना? तरी ते या घरचे मालकच राहणार आहेत ना? हा, लग्न करेन तर अर्चना दुर्गावळेशीच. नाहीतर कोणाशीच नाही. अरे ये बेटा ये, बस. आज उशीर झाला बेटा. उशीर झाला नाही, उशीर केला. का? मग काय, लवकर येऊन इथे काका काकूंच्या स्वागतासाठी उभं राहायला हवं होतं. हे बघ मम्मी, तुझ्यासारखं विनाकारण नको त्या लोकांसमोर नमतं घ्यायला मला जमणार नाही. विनाकारण कसं? अगं तुझे ते मोठे काका आहेत. काका म्हणून आजपर्यंत त्यांनी कोणती जबाबदारी पार पाडलीये की कर्तव्य बजावलंय? आपण जर हात पसरले असते ना तर नक्की मदत केली असती. मग आता कशाला आले होते? आता ते तुझे मोठे काका या नात्याने जाब विचारायला आले होते. पण जाब विचारण्यासारखं मी केलंय तरी काय? मुलीचं एकदा लग्नाचं वय झालं ना का तिची प्रत्येक गोष्ट दखल घेण्याजोगीच होते. त्यात तुझ्या काकूंनी तुझ्यासाठी स्थळ आणले. मुलगा ओळखीचाच आहे, म्हणजे नेहमीच्या पाहण्यातला. शहरात राहतो, चांगला शिकलेला आहे, सरकारी नोकरी आहे, मोठ्या हुद्द्यावर आहे. हे सगळं गुणगाण तू ऐकून घेतलंस, सांगितलं नाहीस माझ्या मुलीचं लग्न ठरलंय? काय झालंय मम्मी? तू एवढी डळमळीत का दिसतेस? अगं विजयचे बाबा, मोठा भाऊ घरी येऊन गेले. हो ना? त्याच्या पुढे? त्याच्या पुढे म्हणजे? त्याच्या पुढे काय? हे बघ, विजय 2 दिवसासाठी घरी गेला होता. तो आजपर्यंत परत आलेला नाही. अर्चू, त्याच्या घरी तुझं नावही घेतलेलं चालत नाही. अगं मी बोललीये त्याच्या आईशी, त्याच्या वहिनीशी. अर्चू, त्यांच्या घरातल्या बायका आपल्यासारख्या साधा सरळ बोलत नाहीत. मी म्हणते ना तुला नेहमी की त्यांच्या घरातल्या वातावरणाची आपल्याला सवय व्हायला हवी, तेव्हाच त्या बायकांच्या बोलण्यातले बारकावे तुझ्या लक्षात येतील. आता बघ, विजय घरी जायला आणि त्याच्या वहिनीचं डोकं आपटायला एकच वेळ झाली ना. असा अपघात कुठेही होऊ शकतो मम्मी. हो, पण त्या अपघाताचं भांडवल फक्त विजयच्याच घरी होऊ शकतं. मला सांग, इतके दिवस झाले विजय का नाही परत आला? अगं त्याच्या बहिणीला बरं नाहीये. त्याच्या वहिनीला बरं नाही. मला सांग, विजय डॉक्टर आहे, तू डॉक्टर आहेस. मग तुम्ही दोघं यावर चर्चा करा, तिला शहरात आणा, तिचे रिपोर्ट्स करा, कळेल ना काय झालंय ते. पण नाही, सगळे हातावर हात धरून शांत आहे. का? कळू शकेल? मग मला सांग, मला संशय नाही का येणार? आणि समज विजयच्या वहिनीने विजयकडून वचन घेतलं तुझ्याशी लग्न न करण्याचं, तर काय करशील तू? असं काहीही होणार नाही. आणि झालं तर? सांग ना, झालं तर? जर असं झालं तर मी लग्नच करणार नाही. आजन्म अविवाहित राहील. जर अर्चनाशी माझं लग्न होणार नसेल तर मी लग्नच करणार नाही. हा जन्म अविवाहित राहील. भाऊजी काय बोलताय तुम्ही? भाऊजी, आयुष्याचा प्रश्न आहे हा तुमच्या. अगं वहिनी, मीही तुला हेच सांगणार आहे. आयुष्याचा प्रश्न आहे.
या घराला तुझी गरज आहे, रेणूला तुझी गरज आहे, आणि विभाशी माझं लग्न होणार नाहीये म्हणून तू इतकं मनावर घेतलंय. तू सगळं ठरवूनच आलायस का? म्हणजे नाही, घडाघडा बोलतोयस अगदी. मनापासून बोलतोय आई. आणि तू वहिनीला समजवायचं सोडून मलाच समजावतेस. समजून घ्यायची गरज तुला आहे. अरे लग्नाने फक्त दोन व्यक्तीच बांधल्या जातात असं नाही, तर दोन कुटुंब एकत्र बांधली जातात. आणि जर का दोन कुटुंब एकत्र बांधली जायची असतील तर ती तोलामोलाची नकोत का? अगं मग अर्चना आणि तिची मम्मी दोघीही सुशिक्षित आहेत. संस्कारही आपण आदर करावे असेच आहेत. मीना, ए मीना, मीना काय झालं? मीना, डोकं दुखत असेल पण थांबेल, मीना, कारण आता तिने नव्याने विचार करायला सुरुवात केली. मीना, आणि हा विचार जेव्हा ती स्वीकारेल ना, तेव्हा आपोआप सेटल होईल. मीना, एक मिनिट, एक मिनिट बघ. ठीक आहे, पाणी पाणी घे, पाणी घे. तू कुठे निघालायस आता? औषध आणतो. गोळी घेतली की तिला बरं वाटेल. आता पण काय करायचं आई? आपण आता धीर धरायचं. म्हणजे हे बघ, विजयचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तो लग्न करणार नाही की नाही, म्हणजे तेवढा वेळ आहे आपल्या हातात? असं आपण म्हणायचं आता. म्हणजे खात्री कशाचीच नाही. हे बघ, त्या दोघांचं लग्न होईलच याची तुम्हाला आता खात्री देऊ शकतेस का? हे बघ, जे मी शिबिरात सांगते ना तेच तुला सांगते. हे बघ, आपण कायम सकारात्मक विचार करायचा. आपण जर का आपल्या विचारात सातत्य आणलं ना, तर आपण मनाजोगत्या गोष्टी घडवू शकतो. तू आता कुठे निघालीस? आई बास झालं हे आजारपण. मला वाटत होतं की या जोरावर मी विजय भाऊजींना थांबवू शकेन, पण त्यांचा निर्णय तर पक्का आहे आई. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं मी सातत्याने विचार करेन सुद्धा, पण या क्षणी मी देवीला साकडं घालणार, देवीला नवस बोलणार, कारण माझी देवीवर जास्त श्रद्धा. मीना, ए मीना, आई गड मीना काय? मीना, मीना अगं, काय झालं बाळा? नाही सहन होत. आई पाणी दे, पाणी दे, हा? पाणी दे. बरं वाटेल हा? ठीक आहे. बरं वाटेल. वहिनी हे घे. गोळी? गोळी नको मला. अरे गोळी घेतली ना आता तुम्ही. अरे एकदाच घे, बरं वाटेल तुला. नको, ती आराम करेल. हा, तू झोप. अरे एकदाच घे, बरं वाटेल तुला. घे. सावकाश. आता बघ 4 तास झोपेल, पण उठल्यावर तिला एकदम फ्रेश वाटेल. झोप आता तू.
हॅलो, बोला भागवत दादा. एक काम होतं. अर्थातच तुम्ही काम असल्याशिवाय फोनच नाही करणार. बोला. हे म्हणजे हालहवाल विचारायला फोन करावाच लागत नाही हो. नाहीतरी येताना जाताना कोणाची तरी भेट होतेच. अहो तुम्ही काम काय ते बोला आधी. जितकं महत्वाचं असेल तितक्या वेगाने करू. ही खात्रीच आहे. एरवी तुम्हाला त्रास दिला नसता हो. पण आता वीणाताईंना उगाच कामात ओढायला नको वाटत. अहो, असं का म्हणताय? हा म्हणजे एकूण त्यांची मनस्थिती आणि लोकांचे प्रश्न. अहो, लोकांच्या प्रश्नाचं सोडा हो. ते तर 5वीलाच पुजलेले आहेत. तुम्ही तुमचा प्रश्न बोला. सांगा मी काय करू शकतो. बाबासाहेब, तुमचा आणि नरोत्तम शेट्टींचा घरोबा आहे ना? अहो हे काही विचारणं झालं का? माझ्या दोन्हीही मोठ्या मुलांची लग्न त्यांच्याच अमराईत फार थाटात पार पडली. आणि आता विजयचं लग्न सुद्धा त्याच अमराईमध्ये अगदी थाटात करू. पण मुलगी तर शहरातली आहे ना? नाही, असो, तो विषय नंतर. जर तुम्ही जर शब्द टाकला तर नरोत्तम शेठजी अमराईची जागा आपल्याला 3 दिवसासाठी द्यायला नाही म्हणणार नाही. ऐन दिवाळीच्या निमित्तानं आश्रमातील मुलांनी केलेल्या कंदील, भेटकार्ड आणि शोभेच्या वस्तूंचं प्रदर्शन भरवायचा समितीचा विचार. नाही ते ठीक आहे, परंतु आतापर्यंत तुम्ही त्या लायब्ररीचं ग्राउंड घेत होतात ना? हो, पण यावर्षी तिथे पुस्तकांचं प्रदर्शन भरणार. हॅलो. हा हॅलो. हा बाबासाहेब, तुम्ही नरोत्तम शेट्टींशी बोलाल ना? नाही नरोत्तमशी मी बोलतो, पण तुमचा निरोप आहे असं सांगून वीणावरती ही जबाबदारी सोपवत. त्या निमित्ताने जरा वेगळा विचार, वेगळा विषय, थोडस त्यातनं बाहेर येईल ती. हो बर, सुनबाईंची तब्येत ठीक आहे ना? हो, आता तशी बरीच म्हणायची. डॉक्टर सांगतात खात्रीने की काळजी करायचं कारण नाही. आणि आपण तेच करत धरून चालायचं. वीणाताईंना इतकं खचून गेलेलं मी याआधी कधीच पाहिलेलं. म्हणूनच सांगतो, तिला वेगळं सोडू नका. या सगळ्या कामामध्ये तिला गुंतवून टाका. मीच बोलतो ते. करेक्ट. मला अगदी आवडली ही तत्परता. अहो, आई आल्या. अरे बापरे, आज खरंच रागावलाय माझा लेक माझ्यावर. मी खूप तोडून बोलले का रे तुला? आई, तुम्ही अशी दिलगिरी व्यक्त करू नका ना. तुम्ही फक्त त्यांना म्हणा की तुमचा राग नाहीये त्यांच्यावर, मग बरं वाटेल त्यांना आणि मलाही. कमाल करते सुमा तू. अगं मी आई आहे तुमची. माझा राग तो कसला? आणि नाथा, मी तुला काय पहिल्यांदा ओरडले का रे? तुम्हाला वहिनी काही बोलल्या की नाही मला माहिती नाहीये. कशाबद्दल बोलतेस तू? हेच, तुम्ही यांच्यावर ज्यासाठी रागवलात ते. मी कशासाठी नाथावर रागवले असं तुला वाटतंय? हेच, हे त्या शहरातल्या मुलीशी बोलले ना म्हणून. हे बघ, कोणी कोणाशी बोलावं आणि बोलू नये यावर बंधनं घालणारी मी कोण आहे? आई, पण यांचा तिच्याशी बोलण्याचा काहीच हेतू नव्हता. म्हणजे मीना वहिनींनीच भाऊजींना फोन करायला सांगितला होता. कोणी मीनाने सांगितलं? होय. नाही का तुम्हाला बरं नव्हतं? मीना वहिनी म्हणाल्या की हे भाऊजींना फोन करून सांगा, म्हणून यांनी फोन केला. तर भाऊजी आधीच घरी यायला निघाले होते. विजय भाऊजींचा फोन बिघडला म्हणून त्यांनी तो फोन त्या मुलीकडे दिला होता.
आता यांनी फोन केल्यावर पलीकडून तीच बोलायला लागली तर मग यांचाही नाईलाज झाला ना. पण तरीही यांनी सांगितलं तिला स्पष्टपणे. काय काय सांगितलं? हेच की तिचं नावही घेतलेलं आमच्या घरात चालत नाही. काय झालं आई? आमचं काही चुकलं का? हे सांगायला नको होतं. आई काय झालं? तुम्ही अशा का निघालात? आई आई थांब. तुम्ही असे काय हो गप्प? मी तुमची बाजू घेऊन बोलत होते आणि तुम्ही काहीच बोलला नाही. खरं काय घडलंय हे नको का कळायला आईंना? तरी मी वहिनींना सांगतच होते की तुम्ही बोला आईंशी. तर माझ्या बोलण्याने काय गोंधळ घालून ठेवला देव जाणे. गोंधळ तू घातलेला नाहीयेस, त्यामुळे तू काळजी करू नको. पण असं तुम्ही बोलून काय? बघितलं ना आई कशा निघून गेल्या ते. तुमची समजूत काढायला आल्या होत्या. तुमची समजूत राहिली बाजूलाच. आता आईंना काय समजवायचा हा नवा प्रश्न. तुला स्वतःला त्रास द्यायला मजा येत असेल ना तर दे त्रास, पण माझ्याकडून कुठल्याही उत्तराची अपेक्षा करू नको. मी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देणार नाहीये. आणि मी आईवर का रागावलोय हे फक्त मला एकट्यालाच माहिती, आणि ते मी तुलाही सांगणार नाही. पण स्वतःच्या तोंडाने आईची तक्रार करणं मला जमणार नाही. वीणाताईंची गैरहजेरी आता चिंतेचा विषय बनत चालली. खरंय. अहो, कालच मी त्याला म्हटलं, स्वतःला अशी घरात कशा करता कोंडून ठेवतेय? मी गेलो आणि आईचं आणि वहिनीचं बोलणं मला ऐकू आलं. पण नक्की कशाविषयी बोलताय तुम्ही? मी तेच सांगतोय, आई कशामुळे रागावली ते. उगाच काहीतरी बोलू नको दा. म्हणून मी काही बोलत नव्हतो.